खूप महत्त्वाचं आहे. वेळ कमी आहे म्हणून आपल्याला काहीही करता नाही येणार आहे, कसंही करता येणार नाही आहे. ते कामाचं पण आहे तर आणि ओव्हरऑलच रोलर कोस्टर राईड होती माझ्यासाठी ही. पण छान होती. कुकीज ट्राय केले होते असंच यूट्यूबवरूनच बघून. ती कमी गोड झाली पण ठीक आहे, मी प्रयत्न केला. मला गोड प्रचंड आवडतं आणि मी जेवढं स्वतःला सांगते की मी गोड नाही खाणार आजपासून, तेवढं माझ्या समोर गोड येतं. मग मी आता कसं कंट्रोल करू? नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत. सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या सेटवर आहे आणि आता ही मालिका आपल्या सगळ्यांचा निरोप घेणार आहे. त्यामुळे सध्या माझ्यासोबत आहे तुमची लाडकी गौरी म्हणजेच नित्या म्हणजेच गिरिजा. गिरिजा कशी आहेस? मस्त. आणि खरं तर हे ऐकताना खूप कसं तरी होत होतं की मालिका निरोप घेणार आहे. पण आहे, जेव्हा एखादी गोष्ट सुरू होते तेव्हा त्याचा कधी ना कधी शेवट होतो. पण ठीक आहे, हा संपूर्ण प्रवास खूपच छान होता, त्यामुळे त्या आठवणी आमच्या कायम सोबत राहणार आहेत. पण गिरिजा एक रॅपिड फायर आहे. मालिका संपते पण वर्षसुद्धा संपतं. 2024 संपते. आता शेवटचे काही दिवस आहेत. तर एक रॅपिड फायर आहे. पहिलाच प्रश्न आहे, 2024 या वर्षाचं तुला एका शब्दात वर्णन करायचं झालं तर कसं करशील? रोलर कोस्टर राईड. म्हणजे खूप इमोशनली म्हणजे हां, म्हणजे इमोशनली असेल किंवा शूटिंगसुद्धा सगळं व्यवस्थितच असतं, पण कधी-कधी ना आपलं कट टू कट गोष्टी येतात. सो खूप घाई गडबड असते. म्हणजे फक्त माझंच नाही म्हणणार, पण प्रोडक्शनकडनं पण त्यांना पण एक थोडं प्रेशर असतं. सो त्यांना खूप कोणाची ॲडजस्टमेंट असते. तर असं सगळं करत-करत शूट कंप्लीट करायचं असतं. लाईक आत्तापर्यंत हा रोलर कोस्टर राईडच म्हणता येईल. म्हणजे अजून वर्ष तसं संपायचं आहे, पण आत्तापर्यंतसुद्धा शूट कंप्लीट करायचं आहे आणि मेजर सिक्वेन्स आहे. आणि त्याचबरोबर खूप महत्त्वाचं आहे, वेळ कमी आहे म्हणून आपल्याला काहीही करता नाही येणार आहे, कसंही करता येणार नाही आहे. ते कामाचं पण आहे तर आणि ओव्हरऑलच रोलर कोस्टर राईड होती माझ्यासाठी ही. पण छान होती. 2024 मध्ये पूर्ण झालेलं एक स्वप्न किंवा तू केलेली एक अचीवमेंट मी घर घेतलं. आणि ते खूप कौतुकास्पद आहे कारण वयाच्या 24व्या वर्षी घर घेणं मुंबईत हे सोपं नाहीये. सो त्यासाठी खरंच तुझं खूप कौतुक करावं असं वाटतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 2024 मध्ये खाल्लेला किंवा बनवलेला एक नवीन पदार्थ? मी खाल्ले खूप पदार्थ आहेत, बनवले. मी कुकीज ट्राय केले होते असंच यूट्यूबवरूनच बघून. ती कमी गोड झाली पण ठीक आहे, मी प्रयत्न केला आणि अचानक मला आवडतं जेवण बनवायला, म्हणजे पदार्थ खायला, पण वेळ नाही मिळत. पण त्यातल्या त्यात मला अशी चुटकी आली आणि मी कुकीज बनवली. बाकी मला खायला खूप आवडतं आणि मी मे बी तुला कळलं असेल की मी मागवत असते काही ना काहीतरी सतत सेटवरती वगैरे. सो खाणं तर होत असतं. तुला उदय यांनी एक टिप दिली आहे की गोड खाणं थोडं बंद कर. मल्हार दादांनी का? हां. मल्हार दादांनी. हो, मला गोड प्रचंड आवडतं आणि मी जेवढं स्वतःला सांगते की मी गोड नाही खाणार आजपासून, तेवढं माझ्या समोर गोड येतं. मग मी आता कसं कंट्रोल करू? पण नाही, आता मला स्वतःवर लक्ष द्यायचं आहे, फिटनेसकडे लक्ष द्यायचं आहे. सो मी गोड आणि आता घरी आहे तर एक रुटीन पण असेल, झोपायचं, उठायचं आणि जेवणाची वेळ पण पाळली जाईल होपफुली. प्रयत्न तोच असेल. सो मे बी छान एक हेल्दी लाईफ असेल आता. 2024 मध्ये तू शिकलेली एक नवीन स्किल? स्किल मला स्वतःलाच असं वाटलं की थोडीशी म्हणजे इनॅक्ट करू शकते, एखाद्या व्यक्तीची ॲक्टिंग करू शकते. मला माहीत नाही कितपत, पण असं मला वाटलं. किंवा आणखीन एक गोष्ट म्हणजे मी असंच एका शब्दांवरनं मला आणखीन असं एक सुचतं, माहीत नाही, कॉमिक वेमध्ये. तर तशी एक जुळवाजुळव करते मी शब्दांची. तर ते एक आत्ता हळूहळू डेव्हलप झालेली कला आहे. 2024 मधला स्पेशल डे कोणता होता गिरिजासाठी? 2024 मधला स्पेशल डे. मी घर घेतलं त्याच दिवशीचं आणि पूजेच्या वेळेला जेव्हा सगळं कुटुंब आलं होतं आणि ते कौतुक करत होतं. सो तोच दिवस. 2024 मध्ये पाहिलेला आणि आवडलेला चित्रपट? खूप कमी चित्रपट बघितले गेलेत खरं तर यावर्षी, म्हणजे गेल्या एक 3-4 वर्षात. अं, मला सिरियसली आता आठवत रिसेंटली नाही. एकदा पाहिलेला चित्रपट? मला आठवतच नाहीये, मी ब्लँक झाली असं आहे. काही ठरवलं की आता ब्रेक मिळालाय, सुट्टी मिळाली तर हे चित्रपट बघणार आहे?
खूप आहे. म्हणजे फक्त चित्रपट नाही तर नाटकसुद्धा आणि चित्रपट आत्ता रिलीज झालेले सुद्धा आणि आधीचे सुद्धा. तर असं खूप ठरवलं आहे आणि नाटक डेफिनेटली मला बघायचं, बरीच नाटकं बघायची. 2024 मधली एक फनी मुमेंट जी आठवली तरी तुला हसू येतं असं काही आहे? 24 मधली माझा बड्डे होता आणि आई बाबा घरी नव्हते, गावी गेलेले आणि दादा होता माझा. आणि ही भक्तिताई आणि संजय दादा यांनी सगळ्यांनी मिळून एक प्लॅन केला होता, ते घरी येणार होते. तर त्यांनी दादासोबत सगळं बोलणं प्लॅन वगैरे केला. सो माझा दादा असं खूप प्रिटेंड करत होता की आता चला आता काही नाही, नॉर्मल आहे सगळं वगैरे असं. पण मला कळत होतं की काहीतरी शिजतंय. तर मागच्या वर्षीच्या बड्डेला सुद्धा सगळे सेटवरती आलेले आणि आम्ही मडला शूट करत होतो आणि तेच तेव्हा लीप घेतली होती जस्ट. तर तेव्हा फर्स्ट सीझनचे कोणी नव्हते, पण तेव्हा सगळ्यांनी अचानक येऊन सरप्राईज द्यायचं ठरवलेलं. तर तेव्हा भक्तिताईच्या गाडीचा हॉर्न आहे ना, म्हणजे मुळातच मला सगळ्यांच्या गाडींचे हॉर्न आणि सगळ्यांची नॉक करण्याची एक पद्धत असते. सो ती मला पाठ आहे. तर मला त्याच्यावरनं कळतं की आता कोण आलं आहे, रूममध्ये बसून मला कळतं. तर ती गाडी तिने लॉक केली मागच्या वर्षी. तर मला ती ऐकू आली लॉक केल्याची आणि मी म्हटलं भक्तिताई आली. आणि ह्याच्यावरती डिस्कशन पण झालं की अरे यार प्लॅन तिला आधीच कळलं, सरप्राईज वगैरे असं तसं. आणि मग सगळ्यांनी माझ्या बड्डेच्या या वर्षीच्या बड्डेच्या आधी पण डिस्कस करताना तिला सांगितलेलं की यावेळेला तू विश कर आणि मग गाडी लॉक कर. पण यावेळेलाही तेच झालं, तिने गाडी लॉक केली आणि मी दादाकडे बघितलं, म्हटलं भक्तिताई आली आहे आणि बेल वाजली. तर अशी म्हणजे त्यालाही जमलं नाही की आपण प्लॅन केला तर आपण ते लपवूयात किंवा काय सरप्राईज ठेवूयात, आणि तिलाही नाही जमलं. तर गिरिजा, शेवटचा प्रश्न. 2024 संपतंय तर एखाद्या कुणालाही थँक्यू किंवा सॉरी म्हणायचे तर कुणाला म्हणशील? थँक्यू सो मच प्रेक्षकांना की त्यांनी 4-4.5 वर्ष ही मालिका या मालिकेवर इतकं प्रेम केलं आणि आमच्या सगळ्यांवरती इतकं प्रेम केलं आणि अजूनही करताय. तर ते प्रेम कायम असंच राहू दे, तुमचा आशीर्वाद असू देत. आणि सॉरी मी म्हणेन सेटवरच्या सगळ्या टीमला की कधी काही बोलले असेल किंवा चिडले असेल तर सॉरी. थँक्यू सो मच गिरिजा, खूप छान वाटलं गप्पा मारून आणि पुन्हा एकदा लवकर वेगळ्या भूमिकेतून आमच्या भेटीला ये. थँक्यू सो मच. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.